भारत जय संविधान. मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने एका लँडमार्क जजमेंट मध्ये मॅटर्निटी लिव्ह प्रसूती रजा ही 2 पेक्षा अधिक मुलं जर एका महिलेने जन्माला घातली तर त्या ठिकाणी तिला मॅटर्निटी लिव्ह देण्यात यावी. तो तिचा संविधानिक अधिकार आहे असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एका लँडमार्क जजमेंटमध्ये सांगितलं. हे जजमेंट आहे तमिळनाडूतील एका शिक्षिकेला एका ऑथॉरिटीकडून या ठिकाणी मॅटर्निटी लिव्ह नाकारण्यात आली. तर कारण असं होतं की तिला तिसरं मूल जन्माला आलं आणि म्हणून त्या ऑथॉरिटीने तिला मॅटर्निटी लिव्ह नाकारली. त्या महिलेने या ठिकाणी मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिकावरती सुनवाई होत असताना मद्रास हायकोर्टाने त्या ठिकाणी असं त्या जजमेंटवर सांगितलं की मॅटर्निटी लिव्ह 2 पेक्षा अधिक मुलं जर असेल तर ती ग्रांट करता येत नाही असं स्टेटची ऑर्डर आहे. ह्या महिलेने त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी या याचिकेवरती सुनवाई होत असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मॅटर्निटी लिव्ह हा प्रत्येक महिलेचा संविधानिक अधिकार आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आणि तो त्या ठिकाणी तो प्रोटेक्ट करण्याचा अधिकार हा या ठिकाणी प्रत्येक न्यायालयाचा. आणि सुप्रीम कोर्टाने त्या महिलेला मॅटर्निटी लिव्ह ग्रांट करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं मुलं 2 पेक्षा जरी अधिक असली तरी मुलं किती जन्माला घालावी हा कायदा आपल्या देशामध्ये नाही आणि म्हणूनच तो तिचा संविधानिक अधिकार आहे. 2 पेक्षा अधिक मुलं जर असतील तर त्या ठिकाणी मॅटर्निटी लिव्ह ग्रांट करण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. भविष्यामध्ये अशा महिलांवरती मॅटर्निटी लिव्ह संदर्भामध्ये जर कुठेही अन्याय होत असेल तर सुप्रीम कोर्ट सांगतं की निदर्शनास आणून देतं की हे भारताच्या संविधानातील कलम 14 म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, कलम 15 देर इज अ नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलिजन, सेक्स, बर्थ आणि आर्टिकल 21 ज्याला राईट टू लाईफ आपण म्हणतो याचं उल्लंघन, याचं व्हायोलेशन केलं जाईल असं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सांगतं. जय भारत जय संविधान.